नमस्कार, मी तन्मय टिल्लू. कौल 24/7 थेट येऊन पोहोचलेला आहे ते सांगलीमध्ये. सांगली म्हटलं की अर्थातच डोळ्यासमोर येतात ती हळद असेल, बेदाणासारखी पिकं असतील, त्यांचे प्रश्न असतील आणि ऊसाचा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न अर्थातच डोळ्यासमोर येतो. गेल्या 10 वर्षात इथं भाजपची सत्ता आहे. भाजपचा खासदार आहे. संजय काकांच्या रूपानं हा खासदार सांगलीला मिळालेला आहे. मात्र सांगलीमधले प्रश्न सुटलेत का? सत्ताधाऱ्यांनी नेमकी काय काय कामं केली आहेत 10 वर्षात? इकडे विरोधकांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत? विरोधी उमेदवार अजूनही ठरलेला नाही आहे आणि अशामध्ये तो कोण असणार? काँग्रेस की शिवसेनेकडे ती जागा झुकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजप एकीकडे कामाला लागलेली असतानाच दुसरीकडे उमेदवार शोधण्याची धावपळ मात्र सध्या महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊयात सांगलीच्या या मैदानात नेमकं काय घडतंय कौल 24 सत्ताधारी भाजपचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. 10 वर्ष डोळ्यासमोर आहेत आणि आता हॅट्रिक होऊ घातलेली आहे. तयारी कशी सुरू आहे? काय काय या 10 वर्षात घडलेलं आहे? काय विकास झाला आहे? विकासावरती सातत्यानं भाजपचा भर असल्याचं पाहायला मिळतं आहे. सातत्यानं आम्ही विकास करतोय असं सांगितलं जातं, असं दाखवलं जातं. काय विकास झाला आहे सांगलीचा? भारतीय जनता पार्टीचे या देशामध्ये सरकार आलं. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय काका हे या जिल्ह्यातून विक्रमी मतानं पहिल्या म्हणजे 2014लाही आणि 2019लाही अतिशय चांगल्या मताधिक्याने या भागातून निवडून गेले. खासदार संजय काकांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची कामं आहेत. या जिल्ह्यातील पाण्याच्या योजना आहेत. मग आरफळ, टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना आहेत. म्हणजे ज्या गोष्टी 65 वर्ष काँग्रेस करू शकली नाही, या गोष्टी खासदार संजय काकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये केलेल्या आहेत. अतिशय मोठा विकासाचा मी तर म्हणेन 65 वर्षाचा बॅकलॉग खासदार संजय काकांच्या रूपानं या मतदारसंघामध्ये भरून निघलेला आहे. बोला बोला बोला. विषय असा आहे, गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारे खासदारांची अवस्था आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार जगताप यांच्या नावानं ठो बोंबला लागले. त्यांचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. संजय काका हा एक अपयशी खासदार आहे. हा एक मोदीजीवी इसम आहे. फक्त मोदींचे हे आरडाओरडा करतात, हे बघा घोषणाबाजी करतायत. हा एक मोदीजीवी इसम आहे. खासदार अपयशी आहेत जिल्ह्यामध्ये. काय 10 वर्षात 65 केंद्रीय मंत्री 65 वर्षांचा बॅकलॉग भरून काढला ही आश्वासनं दिली जात आहेत. खोटा आहे. हे आजच्या दिनचं जसं खोटं आश्वासन होतं, ही भारतीय जुमलेबाज आहेत. ही भारतीय जाहिरात पार्टी आहे. प्रतीक पाटील काँग्रेसचे नेते मंत्री असताना AIBPच्या माध्यमातून या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावरती निधी मंजूर झाला आणि त्या निधीचं ह्यांनी वाटप, ह्या निधीच्या अंतर्गत कामं झाली. एक ह्यांना मी सांगू इच्छितो, घुगऱ्या वाटली म्हणून पोरं तुमची होत नसतात. 10 वर्षात बीजेपी सरकारने कंत्राटी करून सगळ्या नोकर भरती न करता देशोधडीला लावलाय. नुसतं विकास हा नुसता पिक्चर मधला विकास आहे, बाकी काही नाही आहे. खासदारांनी परदेश कुठल्या तर बाहेरच्या राज्यात राईस मिल काढल्या म्हणून चर्चा आहे, पण सांगली जिल्ह्याच्या MIDCचा विकास करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. मोदींनी 2 कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन दिलं, तसा हा खासदार सुद्धा खोटारडा आहे. योजना केली. मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना कृष्णा खोऱ्याच्या योजनेला प्रारूप आलं आणि आज फक्त जत तालुक्यात आम्ही उचलून नेलेलं लिफ्टिंग केलेलं पाण्याला पाईपलाईन करून पाणी नेलंय. त्याही योजना प्रतीक पाटील मंत्री असताना केलेल्या आहेत. हे फक्त नारळाचे धने आहेत. खोबरं तिकडे चांगलं, नारळ फोडायचा उद्योग फक्त या खासदारांचा आहे. उत्तर घेऊया. बोला ना, बोला. उत्तर बोलायचं आहे. एक मिनिट उत्तर घ्या. उत्तर देतो. त्यांनी विषय काढला की गिरे तो भी टांग ऊपर. अहो, गिरे तो भी टांग ऊपर ही खासदार संजय काकांचे आहे. तुम्हाला अजून गिरला बी नाही, टांग बी ऊपर नाही. तुमची अडचण अशी आहे की तुम्हाला अजून तुमचं घरानं मुख्यमंत्र्याचं असताना सुद्धा तुम्हाला अजून तिकीट नाही आणि दुसऱ्या लग्नात बेगाने शादी में काय अब्दुल्ला दिवाना कशाला पाहिजे? मला मुद्दा पूर्ण करतो. बघा, आमचे सन्माननीय मित्रांनी सांगितलं की संजय काकांनी गेल्या 10 वर्षात विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्याने आमच्या मित्रांनी सांगावं की 10 वर्षात संजय काकांनी साधी पिठाची चक्की आणली का? ते परत प्रश्न मला करतात. आणि पिठाची चक्की म्हणण्याचा अर्थ मला तिथं दळायचं नाही, मित्राला पण दळायचं नाही. उद्योग आणलाय का? व्यवसाय आणला का गेल्या 10 वर्षामध्ये? पाणी योजनांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. कालच मी घाटनांद्रे आणि त्या परिसरात फिरलो तर आज सुद्धा त्या भागात पाणी नाही, घाटमाथ्यावर पाणी नाही. आणि कुठं पाणी योजना आणल्या? सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग जे आहे 65 गावं, त्या भागातल्या
त्या भागातल्या पाण्यासाठी याच पक्षाचे ज्याने विलासराव जगताप याने संजय काकाला उमेदवारी देऊ नका म्हणजे पक्षातनंच उमेदवारी देऊ नका म्हणले, त्यांना उपोषणाला बसावं लागलं. म्हणजे 10 वर्षात कुठं पाणी आणलं नाही, हा मुद्दा घेऊया, हा मुद्दा घेऊया. पिठाची चक्की नाही, मग विकास काय केला. मग आणि दुसरा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तासगाव संजय काकांचे तासगाव आणि नागेवाडी हे 2 कारखाने होते. या दोन्ही कारखान्याची ऊस बिलं संजय काकांनी 1.5 वर्ष दिली नाहीत. लोकांनी टाचा घासल्या. थोडक्यात मुद्दे मांडूया. नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनाला संपूर्ण भारत देश वैतागलाय, जनता वैतागली आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत आमच्या मित्र पक्षांच्याकडे एकमेव घोषणा असणार आहे जय श्रीराम. विकास कामाच्या मुद्द्यावर बोला. बघा, हे सगळेजण पक्षीय भूमिका मांडतात. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला इथं बोलायचं आहे की गेल्या 10 वर्षात मोदींनी सांगली सभा घेतली, सांगली करू चांगली म्हणून. जुन्या काँग्रेसच्या उमेदवारांनी काम केलं होते, आम्हाला मान्य आहे, त्यांना नाकारलं. खरं आता तुम्ही 10 वर्षातल्या विकास कामाचा आलेख सांगायचा आहे. गेल्या 10 वर्षात एअरपोर्टची स्वप्न जपली, ड्रायपोर्टचं खोटा एमओयू केला देवेंद्र फडणवीसांनी. मागच्या निवडणुकीच्या वेळेला खोटी आश्वासन देऊन निवडणूक लढवल्या. हे सांगतात की हायवे आणले. हायवे गेल्या 40-50 वर्ष प्रस्तावित आहेत. ह्यांनी गडकरी काल आले आणि झाले नाहीत, ह्यांनी केले असेल. ह्यात गडकरींचं श्रेय असेल, मोदींचं श्रेय असेल, खासदारांचं काही श्रेय नाही आहे. इथले उद्योग आलेले नाही आहे, बेरोजगार राहिलेले युवक. त्याच पद्धतीने आता शक्तीपीठ जो रस्ता आणतात ते देवस्थान जोडायचं आहे, त्याला 12,000 एकर जमीन जाणार आहे. आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी टाचा घासून त्याला विरोध करतात. लोकांची घरं जाऊन शेतकऱ्यांना मारून विकास होत नाही. एक इकडची प्रतिक्रिया मग तुमच्याकडे. आज बघितलं तर पूर्ण MIDC बंद आहे, कुठलाही नवीन उद्योग नाही. यांनी आत्ता सांगितलं विकासाच्या नावाखाली महामार्ग आणलेले आहेत. महामार्गाच्या नावाखाली शेकडो एकर जमीन फुकटात घेऊन काहीही पैसे त्या ठिकाणी देणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरावरनं अक्षरशः नांगर फिरणार आहे. त्या रेडी रेकनरप्रमाणे दर दिला तर शेतकऱ्यांचा बाजारभाव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मारायचं चाललेलं आहे, दुसरं काहीही नाही. त्यांना नवीन काही करायचं नाही, उलट आहे त्याच गोष्टीवर रेगोट्या ओढून मतं मागायचे आहेत. आजही ती घोषणा विकासाच्या देत नाहीत, ते रामाच्या नावावर मतं मागतायत. याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडा नाही. ठीक आहे. मी येतो. यांनी जे मगाशी मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तर देऊ इच्छितो. नाक कापलं तरी भोग शिल्लक आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करतात. हे खासदारांचे खाजगी कार्यकर्ते, हे भाजपचे कार्यकर्ते नाही आहेत. त्यामुळे ह्यांनी पक्षनिष्ठा आणि उमेदवारीची भाषा करू नये. गेल्या 10 वर्षामध्ये खासदारांनी जो विकास करायला पाहिजे तो केलेला नाही. पंतप्रधान मोदींच्या प्रमाणे नुसत्या घोषणाबाजी केल्या आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये त्यांनी ड्रायपोर्ट आणतो म्हटले, बाकीच्या काही उद्योग आणते म्हटले. आता त्यांनी MIDCचा मुद्दा म्हटला, बेरोजगारांना काम देतो म्हटले, कुठलंही काम केलं नाही. त्यामुळे सगळी जनता नाराज आहे आणि यावेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता ह्याने जे सांगितलं की 10 वर्षामध्ये खासदारांनी काय काय केलं, मला यांच्या खासदारांची संसदेतली जरा भाषणं ऐकायची आहेत. यांना किती नेमक्या भाषणं येत आहेत हे सामान्य जनतेचं सरकार अजिबात नाही. आणि हे देवाला सुद्धा सोडलं नाही. म्हणजे एक प्रश्न विचारायला लागले की जय श्रीराम अशा घोषणा देतात. रोजगारावर, शिक्षणावर यांनी उत्तर द्यायला पाहिजे. बरेच प्रश्न आहेत, बरेच मुद्दे आहेत. सातत्याने म्हटलं जातं खासदार आहेत कुठे, खासदार दिसत नाही, असं का होतं? ज्या आशिष कोरीनी आता संजय काकांच्या आमच्याबद्दल काही मुद्दे मांडले. ही माणसं माहितीचा अधिकार देऊन लोकांना रस्त्यावर आणायचं काम करतात, ब्लॅकमेलिंग करतायत. दुसरं तुम्हाला सांगतो, जे आमचे मित्र महेश भाऊ खराडे यांनी जो विषय पिठाच्या चक्कीचा आणला, पिठाची चक्की आणणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. महेश भाऊ, आपण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीला उभा राहायचा विचार करताय, पण आमचं म्हणणं एक आहे, महेश भाऊ, तुम्ही ज्या विशाल दादांच्या कारखान्याचा विषय आम्ही बिलाचा, विशाल दादांच्या बिलाचा जो 14च्या बिलाचा विषय आम्ही करतो, त्या 14ची बिलं न देता 2019ला विशाल दादाला काकाला घेऊन यांनी त्यांचा जिल्हाभर प्रचार केला आणि ते सांगतात संजय काकांनी बिल दिले नाहीत. या जिल्ह्यातील एकमेव कारखानदार संजय काका आहे की ज्यानं व्याजा सकट या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उसाची बी दिली आहेत. या भाजपच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध मी FIR दाखल करणार आहे. या भाजपच्या पदाधिकारी FIR दाखल होईल. आणि दिसली जमीन घालकुंपण हा धंद्यासाठी कोण प्रसिद्ध आहे? दिसली जमीन घालकुंपण कुणाचा उद्योग आहे? हे बघा, आता आमच्या मित्रांनी सांगितलं की तासगाव आणि नागेवाडीची बिलं संजय काकांनी दिली.
पण त्यासाठी महिलांना टाचा घासाव्या लागल्या. आम्हाला साखर आयुक्ताकडून RRCची कारवाई करून घ्यावी लागली. कारखान्यावर जप्ती आणि साखरेवर जप्ती आणावी लागली. त्यावेळी व्याजासहित बिलं मिळाली. आणि विशाल पाटलांना 13-14ची बिलं राहिलेली आहेत का? 100% राहिलेले आहेत. त्यासाठी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या कारखान्यासमोर यंदा आम्ही यांच्या कारखान्यासमोर विशाल पाटलांच्या कारखान्यासमोर 2 दिवस आम्ही ठिया मारून यंदा 3175 रुपयाचा दर घेतलेला आहे. म्हणजे जसं आम्ही संजय काकावर आंदोलन करतोय तसंच विशाल पाटलावर सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि स्वाभिमानीची भूमिका कधीच दुजाभावाची नाही. तुमच्याच पक्षातल्या माजी आमदारांना सभा घेतली आहे आणि काही आरोप केलेले आहेत, काही प्रत्यारोप केलेले आहेत. हे नेमकं का घडतंय? आमच्या पार्टीमध्ये कुणीही कसलाही आरोप केलेला नाही. ज्यांनी आमच्यावर आरोप केले ते भारतीय जनता पार्टीचे. भारतीय जनता पार्टी ही जगातील 1 नंबरची पार्टी आहे. आम्ही संजय काकांवरती आरोप करण्यात आले, कामं पूर्ण झालेली नाहीयेत असे आरोप करण्यात आले. ब्लॅकमेल करणारे तुम्ही विषय बदलू नका, रंग घेऊ नका. तुमच्याच पक्षातल्या लोकांनी आता संजय काकांविरोधात बंड पुकारलाय का? साहेब, संजय काकांनी सुरू केलेली कामं अगदी प्रगतीपथावर आहेत आणि येणारे 5 वर्षामध्ये तुमच्याच माजी आमदार का आरोप करतोय, सभा घेतोय? जगताप साहेबांनी जरी आमच्यावर आरोप केले, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, हे जगताप साहेब आमच्या पार्टीचे नेते आहेत. त्यांनी आमच्या आरोप करणं हे हास्यास्पद आहे. कारण त्याचं कसं आहे की गेल्या काळामध्ये जे जत मतदारसंघामध्ये म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जी कामं झालेत त्याचं श्रेय त्यांनी घेतलंय. खासदार संजय काकांच्या माध्यमातून कामं झालेत. हत्तीवर बसून त्यांनी मिरवणूक काढलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला जास्ती महत्त्व द्यायची गरज नाही. ठीक आहे. सांगली आणि मिरजची MIDC बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी खासदार संजय काकांनी काय प्रयत्न केलेत? 2014 साली ड्राय पोर्ट हे तोट्यात चालू असं जवाहर पोर्टचा रिपोर्ट असताना इथल्या खासदारांनी त्याचा अभ्यास न करता मिरज तालुक्यातल्या जत आपल्या सलगरमध्ये ड्राय पोर्ट होणार लोकांना खोटे आश्वासनं का दाखवली, याचा अभ्यास कोण करणार? ज्या पाण्यावर हे धाव आज राजकारण करून पाहतायत त्या पाण्यासाठी त्यांच्याच आमदाराला उपोषण करावं लागतंय, आंदोलन करावं. हे कितपत योग्य आहे? हे दुर्दैव नाही का? ज्या मुद्द्यावर काँग्रेसनं 2 रुपये किलोनं गहू तांदूळ देतो म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला मोदींनी अबकी बार मोदी सरकार महंगाई की हो गई बार अबकी बार मोदी सरकारच्या घोषणा दिल्या. आज ते सरकार मोफत धान्यावर आले. म्हणजे विकास मेलाय का विकासनं आत्महत्या केल्या का? विकास पळून गेलाय? विकास घर सोडून गेलाय का? ह्यांनी विकासाला हाकलून लावलंय? महानगरपालिका क्षेत्रात 40 ते 45% मतदान आहे. महानगरपालिका क्षेत्राला खासदारांच्या कार्यकाळामध्ये जवळपास सापत्नकाची वागणूक मिळालेली आहे. 800 कोटीचा सांगली पेठ रस्ता त्यांनी मंजूर केला असला तरी त्याच्यावरती त्या माध्यमातून सांगली महानगरपालिका क्षेत्रातल्या जनतेच्या बोकांडी यांनी टोलचं भूत बसवलेलं आहे. टोलमुक्त महाराष्ट्राची यांनी घोषणा केली होती, परंतु त्या घोषणेचं आता काय झालं ह्याचं ते उत्तर देऊ शकत नाहीये. त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात किती निधी दिला याबद्दल प्रश्न विचारला. कोटी रुपयाचा निधी महापालिकेमध्ये. सतीश भाऊ जाग्यावर थांबा. सतीश भाऊ तुम्ही जाग्यावर थांबा. इथं भाजपच्या नगरसेवक आहे, त्यांचा महापौर होता. इथं सांगली जिल्ह्यात भाजपला 10 वर्ष खासदारकी दिली, 3 आमदार दिले, जिल्हा परिषद दिली, पंचायत समिती दिली, महापालिका दिली. त्यांनी 10 वर्षात काय केलं याचं उत्तर द्यावं. यांनी काही केलेलं नाही आहे. ठीक आहे. सुधारित म्हैसाळ योजना 1000 कोटीची मंजूर झालेल्या काम चालू आहे. साहेब तुम्ही जाऊन बघा. त्यात ना एक माणूस मारुती गाडी जाईल, येईल की पाणी हळूहळू. आम्हाला लेट कवटे मग कळालं. आता कधी येणार पाणी? चालू प्रोसेस 4 महिने पुढचा उन्हाळा याच्या दिवाळीला आंघोळे 4 महिन्यात पाणी येईल म्हणतात. 4 महिन्यात पाऊसच पडतो. ही काय पाणी देतात? 50 कोटीची योजना 200 कोटीवर गेली, 200ची 500वर गेली, 500ची 900वर गेली, 2000 कोटीवर आज 9000 कोटीवर योजना गेली. यांच्या योजना मोठ्या झाल्या आणि विकास मेलाय त्या पाण्यात गटागळ्या खाऊन त्या वळवंटात गडगडत गेला चॅनल मधनं. आमचं म्हणणं एक आहे की ज्या वेळेस त्यांना लोकसभेमध्ये काम करताना संधी मिळाली बोलायला त्यावेळेस त्यांनी ते मुद्दे मांडले आहेत. लोकसभेची देशाची निवडणूक आहे. देशाचे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. आपल्या गल्लीमध्ये काय चाललंय, 60 वर्ष यांनी काय केलं हे आधी त्यांना विचारा. इलेक्ट्रॉल बॉन्डचं काय उत्तर देणार? इलेक्ट्रिकल बॉन्डचं भाजप हा सगळ्या देशात सगळ्यात मोठा पक्ष आहे. सगळ्यात जास्त खासदार आहेत, सगळ्यात जास्त आमदार आहेत. त्याप्रमाणे त्या कंपन्यांनी त्याची जे कोटी दिल्या त्या काँग्रेसला मिळाले, तृणमूलला मिळाले, बाकीच्या शिवसेनेला मिळाले. त्या प्रमाणात इलेक्ट्रिकल बॉन्ड मिळाले. ज्या प्रमाणात खासदार आमदार आहे साहेब त्या प्रमाणात मिळाले पैसे. उलट आम्हाला कमी मिळाले, त्यांना जास्त दिले. ठीक आहे. आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया.
अजूनही भाजपचा उमेदवार ठरलेला आहे, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आहे? एकीकडे शिवसेना म्हणते चंद्रहार पाटील असतील, दुसरीकडे काँग्रेसही तयारी करते. काय नेमकं वातावरण आहे आता? जो आमचा उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल, मग तो शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असेल, हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते आणि प्रकाश आंबेडकर मिळून घेतील. हे ठरवायचं नाही आमचा उमेदवार शिवसेनेचा आहे का काँग्रेसचा आहे, तो धसका तुम्हाला कशाला पाहिजे? आता शिवसेनेच्या नेत्यांनी भूमिका मांडली, वंचितचे नेते आहेत. ह्या देशामध्ये ह्या तानाशहाचा प्रभाव करण्यासाठी महाविकास आघाडी ह्या जिल्ह्यामध्ये एकजुटीनं प्रयत्न करत आहे आणि काँग्रेसच्या वतीनं विशालदादा पाटील यांची आम्ही उमेदवारीची मागणी केलेली आहे. उमेदवार कोणी असो, आम्ही हा विशालदादा असो, चंद्रहार असो. शेवटची प्रतिक्रिया बोला. सामाजिक कार्यकर्ता आहे मी मोहन निकम. आज 2% घरपट्टी आणि 2% पाणी कनेक्शन 3 वर्ष डबल पैसे करतात. हे लोकांना भरपूर त्रास व्हायला लागला आहे. ह्यासाठी काय तर निवाडा करा, कुठल्याही पक्षाचा असू दे, मला पक्षाची काय मतलब नाही, कुठलं खासदार होते कोणी आमदार होते, पण आज 2% जे वाढव करतात ते बंद झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. बस नक्की बोला. शेवटचा मुद्दा. इतके वर्ष झालं देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे. या देशामध्ये समान शिक्षण व्यवस्था कधी येणार याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने द्यावं. गरिबांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक, श्रीमंताची मुलं सीबीएसई शाळेत शिकतायत. ही दरी जर नाही भरून काढली तर आता भाजपला काढल्याशिवाय जनता राहणार नाही. ठीक आहे, एक शेवटचा मुद्दा. थांबा जरा. गरिबांची मुलं, माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला सहकार्य केले, तुम्ही आमचे मित्रपक्ष राहणार आहे, पहिलेही होता, तुम्ही काळजी करू नका. आमचं म्हणणं एक आहे की शिक्षण विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये संजय काकांच्या माध्यमातून क्रांती झाल्या. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून या राज्याचा प्रोजेक्ट, या जिल्ह्याचे आम्ही जिल्हा परिषद सदस्य सभापती होतो, या जिल्ह्याचे सीओ डुडी साहेब यांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला आणि ही जी योजना आहे ही अखंड महाराष्ट्रभर मॉडेल स्कूलच्या माध्यमातून राबवलेली आहे. त्यांचा जरा काहीतरी गैरसमज होतोय, तो गैरसमज आम्ही बसून काढून घेतो. भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी सातत्याने म्हणतायत की समोरच्या पार्टीतले लोक उद्याच्याला संजय काकाचा एवढा कॉन्फिडन्स कसा काय, ईडी आणि प्रशासन यांनी खिशात घेऊन फिरतात का, हा सामान्य नागरिक म्हणून आम्हाला यांचा प्रश्न. अगदी शेवटचे मुद्दे. मतदारसंघामध्ये त्याचा प्रभाव पडेल, नक्की परिणाम होईल, कारण कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. 61 अब्ज रुपये यांनी रोक्याच्या द्वारे भ्रष्ट कंपनी, ज्या कंपनीच्या पाठीमागे ईडी लागलेली होती त्या कंपन्यांकडून यांनी रोखे खरेदी केलेले आहेत आणि त्या रोख्याचा पैसा हा या निवडणुकीमध्ये आणणार आहेत. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहोत. मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला जे टेंडर दिलं त्याच्या अगोदर 2च दिवस त्याच्यावर ईडीची कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांनी रोखे खरेदी केले 900 कोटीचे आणि त्यानंतर 9000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंगला मिळालं. म्हणजे सगळ्यात 2 नंबर. जसं भ्रष्ट लोक घेऊन त्यांना स्वच्छ करायचं वॉशिंग मशीनचं काम भारतीय जनता पक्ष करतोय, तसंच सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रोलर बॉन्डची योजना ही असंविधानिक आहे म्हणून जाहीर केलेला आहे, तरी सुद्धा हे समजणे समर्थन करतायत. हे दुर्दैव आहे साहेब. अगदी इलेक्ट्रोल बॉन्ड असेल किंवा मग इतर अनेक मुद्दे असतील, शेतकऱ्यांचाही प्रश्न तितकेच गंभीर आहेत. गेल्या 10 वर्षात इथे विकासच झाला नाही अशा पद्धतीची ओरड इथला विरोधक करताना पाहायला मिळतोय. सामान्य सांगलीकराला नेमकं काय वाटतंय? सामान्य सांगलीकर कोणाच्या पारड्यात मतदान करतो हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. तन्मय टिल्लू, कौल 24 सांगली.